आमची टास खाऊन टाकणार आम्हाला। ये इन्स्पेक्टर, ते टासांची काहीतरी सोय कर आणि त्या वकिलाला बोलवायला आम्ही माणूस पाठवलाय, तू कुठे बघ। हो बघतो। तो वकील आला आला आला, ये आला, घेऊन आला का वकिलाला? अरे कुठं आहे तो वकील? त्याला आमचा जामीन करायला सांग लवकर। हो निघाले ती 2 तासात येत्याल। म्हणजे काय 2 तास इथं बसायचं का आम्ही? एक काम जर जमत ना तुला। इन्स्पेक्टर, भूक लागली आम्हाला, आमच्या जेवणाची व्यवस्था कर। चाल। हो डॅडी। हवालदार, डॅडीना जेवण दे। तुम्ही सगळे काय मजा घेता काय आमची? मला फक्त बाहेर येऊ द्या, तुमच्या आजच्या ठिकाणी बदल्या करतो ना, तुमच्या घरच्यांना मी सापडायचे नाही। तुम्ही काय झालं डॅडी? काय झालं? हे असलं जेवण जेवायचं का आम्ही? 2 तास झाले आमच्या मालकीनबाईंना आमच्यासाठी जेवणाचा डबा पाठवण्याचा निरोप द्यायला सांगितलं होतं आम्ही। काय झालं त्याचं? आला आला आला, डब्बा आला गरमागरम। साहित्य राहू द्या, बाहेर या तुम्ही इकडं। हे बघा, तुमचं नोकर भेटलेला बाहेर, म्हणलं मीच जाऊन देऊन होतो, है ना? इन्स्पेक्टर, लाखो पोबट, आम्हाला जेवू दे। अहो डॅडी, किती काय तुम्हाला? अरे हे सगळं काय तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी। माल ना त्याच्या हातचं लय दिवस झालं खाल्लेलंच नाही, पण आज ताव मारणार। तिला सांग डबा आमच्यासाठी। नाही नाही, बरोबर आहे तुमच्यासाठी, पण तुम्ही खाऊ शकत नाही ना, जेलमध्ये असल्यावर बाहेरचं खायला परवानगी नाही ना। तुमच्या जेवणाची सोय ह्यांनी केली ना, ते न खाता हे घरातलं जेवायचं म्हणजे बरोबर दिसतं का? सांगा बरं। आमच्यासाठी आणलेला डबा आमच्याच पुढ्यात बसून जाणून बुजून खातोस तू, हे लक्षात ठेव। लय मागात पडणार तुला। हो इन्स्पेक्टर साहेब, भुकेनं पित्त उसरं डॅडींचं, ते जेवण द्या त्यांना। भूक लागल्यावर चिडचिड करते। जेवण द्या। छत्री, अरे जेवण आण ना आमच्यासाठी। तिथं भुकेनं पोटात कावळे खोकलायला लागले, त्यात ते जेवण बघून तोंडाला पाणी सुटायला लागले। इन्स्पेक्टर साहेब, अहो द्या की ते जेवण, खातील ते द्या। आमचा जीव गेला तरी असलं जेवणार नाही आम्ही। ठीक आहे, आता तुम्हाला झोपाशी राहायचंय, आम्ही काय बोलणार? हे बघ सूर्या, ते माझे वडील आहेत, पण त्यांची कारस्थानं त्यांच्या या अवस्थेला जबाबदार आहे, तू किंवा मी नाही। किती समजूतदार आहेस का तू? एकच म्हण आहे माझ्याकडं, तू किती वेळा शिंकणार आहेस तू? रोजच। बाय द वे सूर्यकांतराव, हा गॉगल, रावडी तोरा भारी दिसतो तुम्हाला। मला तर रोज तुम्हाला असं बघायला आवडेल। हा डोळ्यांवर गॉगल, केस असे मागे, खांद्यावर फड्या, सूर्या, तुला जर मी असं बघितलं ना तर रोज तुझ्या प्रेमात पडेल। हे गॉगल बिगल मला नाही आवडत, ते काजून दिलाय त्यामुळे। चांगला दिसतोय तो गॉगल, लावतो। लाव म्हटलं ना। हाय माझा राजा, बोल तू जरा बिरमहात एकदा, बाबरल है तुझ्या माग हळू हळू। हे काय होतं? हे जर मला रोज मिळालं ना। ठीक आहे, हा खसखस वेलदोडे बरोबर आहे ना, सगळं आहे ना? लागा कामाला, जाऊ। चल भाग। अगं माझ्या बाबड्यांनो, भागू मला टेन्शन आलंय। म्हणजे अगं आतापर्यंत डिंकाच्या लाडूच्या ऑर्डर भरपूर दिल्यात मी, पण हे बाळंतपणासाठी करायचंय ना, जबाबदारीचं काम आहे। चुकलं तर माझ्याकडे एक उपाय। कसला उपाय? आपण जिच्याकडून लिस्ट आणली आहे ना तिलाच विचारू।
भागू तुला माहिती ना दादाला नाही आवडत आपण तिला काही घरातलं सांगितलेलं. मग दादानं तिला तेजू अक्काला ओळायला का सांगितलं होतं? मला माहितीये तेजू अक्काच्या डोळ्या जेवणाला पण साडी तीच घेऊन आली होती आणि तिनेच तेजू अक्काला ओवाळलं होतं. आणि हे सगळं तिनं मनापासून केलं होतं. मला नाही वाटत दादा आपल्यावर चिडत. आणि काय विचारायला हरकत नाही, ती काय कोणी बाहेरची आहे का? आपली आईच आहे ना. नाही नाही काय गरज नाही. आपण का म्हणून जायचं तिच्याकडे? तिला जर गरज वाटत असते, तिला आपली काळजी वाटत असती ना, तर ती स्वतःहून आली असती मदत करायला. आपण आपलं करू, काय गरज नाही आपल्याला कोणाची. सगळं सामान घेतलंय मी. बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू करायचे असेल तर आधी तिच्या ओटी पोटाचा विचार करायला लागतो. तिला जे पचल तेच द्यायला पाहिजे तिला. आणि डिंकाचा लाडू करायचा असेल तर आधी कढईत तूप तापून घ्यायला पाहिजे. मग त्याच्यात डिंक खरपूस भाजून घ्यायला पाहिजे. आता खोबरं, खारीक, डिंक चांगला भाजून झाला की त्याला बारीक करायला लागतो. आणि हा डिंक भाजून घेताना त्याच्याबरोबर काजू, बदाम, खसखस, लागली तर वेलची सुद्धा खरपूस भाजून घ्यायला लागती. आणि लागलंच तर वरून तूप टाकलं तरी चालतं. आता हे समजा एकजीव करायचं. आता हे समजा एकजीव झालं की बाळंतिणीला एका वेळेला खाता येईल असा गोल सुबक लाडू वळायचा. एवढं केलं की झालं.